नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज नागपंचमी स्पेशल लाह्या बनवणार आहे. यासाठी ते 1 वाटीभर ज्वारी घेतलेली आहे. आता गॅसवर पातेलं ठेवायचे आणि 1 ते 2 ग्लास पाणी टाकून उकळून घ्यायचे पाण्याला. आता ह्या पाण्याला उकळी आल्यावर याच्यामध्ये ज्वारी टाकून घ्यायचे. झाकण ठेवून उकळी येऊ द्यायचे. आता इथं पाणी छान असं उकळलेलं आहे, बघू शकता. अशा पद्धतीने उकळल्यासच ह्याच्यामध्ये ज्वारी टाकून घ्यायची. आता इथे 1 वाटी ज्वारी मी एकदम छान निवडून घेतलेली आहे. आता ज्वारी टाकल्यावर असं चमच्यानं हलवून घ्यायचे. आता याच्यावर झाकण ठेवायचे. फक्त 1 मिनिट या ज्वारीला छान असं उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. आता या पद्धतीने ज्वारी उकळून घ्यायची एकदा. तर बघू शकता. आता गॅस बंद केलाय. आता याला फक्त 5 मिनिटं असं झाकून ठेवायचे. आता 5 मिनिटानंतर ज्वारी चाळणीने चाळून घ्यायचे. तर बघू शकता, चमच्यानं हलवून घ्यायचं याला एकदा. आता चाळणीवर जी वर आलेली ज्वारी आहे ती बाजूला काढून घ्यायची आणि नंतर ही ज्वारी टाकून घ्यायची चाळणीमध्ये. आता ही चाळणीवरच अशा पद्धतीनं थोडंसं पांगवून घ्यायचे आणि पूर्ण पाणी नितळल्यावर कपड्यावर टाकून घ्यायचे. आता ही रात्री मी भिजत घालत आहे ज्वारी. आता एका टॉवेलवर किंवा नॅपकिनवर ही ज्वारी टाकून घ्यायची. आता ह्याला बांधून घ्यायचं, या नॅपकिनमध्येच बांधायचे आणि रात्रभर असंच ठेवायचे बांधून. आता मी दोरीनं अशा पद्धतीनं एकदम घट्ट असं बांधून ठेवायचं. आता ही चाळणीमध्येच ठेवून द्यायची ज्वारी अशा पद्धतीने. आता इथं सकाळी तुम्हाला दाखवत आहे 10 वाजता. आता ही ज्वारी चाळणीमध्ये सोडून घ्यायची. आता ह्याला वाळवायचं नाही किंवा पांगवायचं नाही, लगेच लाह्या बनवायला घ्यायचे. तर एकदम छान अशी सुटसुटीत कोरडीपट अशी झालेली आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. आता कढई छान गरम झाल्यावर याच्यामध्ये थोडी ज्वारी टाकायची सुरुवातीला. 1 मूठभर मी घेतली होती ज्वारी. आता ह्या गरम कढईमध्ये टाकून चमच्यानं हलवून घ्यायचं एकदा. एखादी लाही बनवल्यावर लगेच झाकण ठेवायचे याच्यावर. आता सारखं चमच्यानं हलवत राहायचे. आता बघू शकता एखादी लाही बनत आहे, तर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे. एकदा हलवून घ्यायचे चमच्यानं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचे, कारण लाह्या सगळीकडं उडून जातात त्यामुळं. आणि थोडंसं हलवून घ्यायची कढई या पद्धतीनं. आता बघू शकता एकदम छान अशा ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व लाह्या तयार करून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान लाह्या तयार झाल्यात. याच पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवा या नागपंचमीला. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात लाह्या. तर बघू शकता झालेल्या तेवढ्या मी या लाह्या याच्यामध्ये काढून घेत आहे. तर बघू शकता एकदम छान अशा लाह्या तयार झालेल्या आहेत. आता सगळी ज्वारी मी ह्या कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता बघू शकता एकदम छान अशा लाह्या तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला जवळून दाखवत आहे. एकदम छान लाह्या तयार झालेल्या आहेत. तर झाकण उघडल्यावर उडून जातात म्हणून आणखीन थोडंसं झाकण ठेवलं आहे. तर बघू शकता आता सर्व लाह्या ज्वारीच्या तयार झालेल्या आहेत.
बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.